इकडं छान लेझिम नृत्य करीत आहेत. पालखी सोहळ्यानिमित्त त्यांनी वेलात वेल काढून या लेझिम नृत्यासाठी अत्यंत कमी वेळात प्रॅक्टिस करून त्यांनी छान असं लेझिम नृत्य सादर केलं आहे. मंडळी इकडे स्नॅक्सचं वाटप आहे. वडापाव आणि थंडा दिला जातोय. तर मंडळी पालखी प्रत्येकाच्या दरवाजाजवळ जाते आणि प्रत्येक जण पूजा करत असतो. आता दुपारची वेळ झाली आहे पण तरी पालखीचा जो कार्यक्रम आहे तो अखंड चालू राहणार आहे. ती देवळातून पालखी निघाल्यानंतर ती पुन्हा देवळात येईपर्यंत अशी सतत चालू असते. तर प्रत्येकाच्या घराजवळ पालखी फिरते. मंडळी आज आमचा पालखी उत्सव आहे, पालखी सोहळा आहे मारुती रायाचा. तर खूप जोशात आणि खूप जल्लोषात तो पालखीचा उत्सव सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता किती आपल्या भाविक मंडळी जमले आहेत. इकडे सर्व ठिकाणी तरुण वर्ग, लहान मुलं, पुन्हा महिला मंडळ सगळे खूप जल्लोषात मंडळ आहे, खुश आहेत आणि आमचा जो पालखीचा उत्सव आहे तो खूप जल्लोषात चालू आहे. तर आता दुपार झाली आहे, अजूनही खूप प्रोग्राम बाकी आहे. जवळजवळ 8 ते 9 वाजतील पालखी मंदिरात पोहोचण्यासाठी. पण सगळे जोशात आहेत आणि सर्व एकदम फुल आपल्या धमाल, सर्वांची फुल धमाल चालू आहे. बोला बजरंग बली की जय. ए बोला बजरंग बली की. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुम्हाला पालखीच्या हार्दिक शुभेच्छा. रमाकांत म्हात्रे यूट्यूब लाईक करा आणि जेवढे होईल शक्य होईल तेवढे शेअर करा.
तर मंडळी या ठिकाणी खारचे आमचे मुंबई मंडळ आहे, त्यांनी स्नॅक्स म्हणजे छोटासा नाश्ता ठेवला आहे जे आपले पालखीचे भाविक मंडळी आहेत त्यांच्यासाठी. तर अजित वाडकरे हे आपल्याला त्याबद्दल थोडी माहिती सांगतील. नमस्कार मंडळी, आमच्या इथे धोळका ग्रामस्थाची जे हनुमान जन्मोत्सव असतो त्या निमित्ताने आज पालखी सोहळा निघाली आहे. त्यासाठी दुपारच्या वेळेस सर्व भाविक थोडे थकलेले असतात, त्यांना थोडा आधार मिळावा म्हणून आम्ही छोटासा अल्पहार म्हणून आम्ही हे प्रयत्न केलेला आहे आणि हा त्याचा वाटप चालू आहे. तर धन्यवाद दादा. तर जे आमचे मुंबईचे खारचे खार मुंबई मंडळ आहे त्यांच्यामार्फत हे अल्पोपहार दिला आहे. तर सर्व मंडळींनी त्याचा लाभ घेतला आहे आणि वाटपही चालू आहे. तर इकडे तुम्हाला सर्वांच्या हातात ही थंड्याची छोटी बॉटल आणि नाश्ता दिसत आहे. तर सर्वांनी त्या गोष्टीचा लाभ घेतला आहे. तर धन्यवाद दादा, धन्यवाद. तर मंडळी या ठिकाणी काही वरिष्ठ आहेत आमची इकडे. तर आमचा दादा इकडं आहे, हे आमचे भाऊ आहेत. तर मला विचारायचं आहे की थोडा बाबू इकडे राहायचं. तर आतापर्यंतचा म्हणजे आताही दुपार झालेली आहे, तर आतापर्यंतचा जे पालखीचा जो आपला प्रोग्राम आहे तो कसा व्यवस्थित आहे ना? आतापर्यंत आहे, कारण अजून अर्धन काल झालेला आहे. अजून याचे पुढं जवळजवळ 9 वाजेपर्यंत आमची पालखी चालेल. रात्री 9 वाजेपर्यंत. अच्छा, रात्री 9 वाजता नाही, पण जी आता आपली तरुण वर्ग आहे, हौशी मंडळी आहे, तर कसं सर्व व्यवस्थित चालू आहे ना? सर्व चालेल, अजून पण व्यवस्थित ठीक आहे. व्यवस्थित चालू आहे. आपली पालखी सकाळपासून व्यवस्थित चालू आहे. अर्धा भाग झाले. आता अर्ध्याच्या नंतर पुन्हा 9 ते 9:30 वाजेपर्यंत आपली पालखी चालेल. मंडळ इकडे आनंदाने नाचत आहे. पालखी उत्सवात सर्वजण सहभागी होतात आणि सर्वजण आनंदाने नाचतात, जल्लोषात नृत्य करतात. आता मंडळी 4 वाजून गेले आहेत आणि पालखी वरच्या आळीतून आता मधल्या आळीत आली आहे आणि अजूनही खूप उशीर लागेल खालच्या आळीत पोचण्यापर्यंत.
ही मारुती राया पालखीत विराजमान आहेत आणि मंडळी पालखी प्रत्येकाच्या दाराजवळ जाते. प्रत्येकजण मारुती रायाची पूजा करीत असतो. माझ्या बहिणीच्या दाराजवळ आता पालखी आली आहे आणि माझे जे 2 भाचे आहेत त्या 2 भाच्यांनी पालखी खांद्यावर घेतली आहे. तर बहीण माझी आता इथे पुष्पमाला घालून पालखीला पूजा करत आहे पालखीची. तर मंडळी हा माझा मित्र आहे. मी त्याला बोलवलं आहे, पालखीसाठी आमंत्रण केलं आहे. दत्ता नाव आहे माझ्या मित्राचं. तर तो आता आला आहे आणि मी त्याला आमच्या गावची पालखी कशी असते ते दाखवण्यासाठी नेत आहे. तर मित्र धन्यवाद आल्याबद्दल तुझा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. तर मंडळी सगळे जोशात आहेत. मंडळी
मंडळी, पालखी काही संपली नाही, तरुणांचा जोश वाढत आहे. तर अजूनही खूप वेळ लागेल पालखी मंदिरात पोचायला. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.